नमस्कार. समुद्र सर, इयत्ता चौथी, परिसर अभ्यास 1, अन्नातील विविधता, पाठ क्रमांक 6 आज आपण पाहणार आहोत. पाठ क्रमांक 5 मध्ये आपण पाहिलं की पाण्यासंदर्भातली सगळी माहिती आपण 1, 2, 3 पाठांमध्ये पाहिलेली आहे. पाण्याची साठवण, पाण्याची काय गरज आहे, पाणी कुठून येतं वगैरे हा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे. पाणी जसं आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचं आहे तसंच अन्न देखील महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आता अन्न या घटकासंदर्भातील माहिती आपण शिकणार आहोत. बाजारातून आणलेल्या भाज्या, धान्य यांचा वापर आपण आपल्या आहारामध्ये नेहमी करतो. त्यासाठी पुढे काही कृती दिलेली आहे ती आपल्याला करायची आहे. बाजारातून किंवा दुकानातून कोणते धान्य किंवा भाजीपाला तुमच्या घरी तुम्ही आणतात हे समजून घ्यायचं आहे. धान्य आणि भाजीपाल्यापासून तुमच्या घरी बनवलेल्या पदार्थांचा एक तक्ता वहीमध्ये तयार करायचा आहे. आईबरोबर कधीतरी भाजी आणायला जायचं, आईच्या मागे लागायचं थोडंसं यासाठी आणि जायचं. मग आपल्याला ह्या गोष्टी कळतील. बाजारातून काही वस्तू आई आणते त्यासुद्धा आणण्यासाठी आईबरोबर जायचं आहे. इथे अनुक्रमांक 1 मध्ये म्हटलेलं आहे तांदूळ आणि धान आणि धान्य व भाजीपाला यामध्ये या सदरामध्ये हा कॉलम आलेला आहे. घरी बनवलेले कोणकोणते पदार्थ याच्यापासून बनवले, त्या तांदूळापासून, तर त्यामध्ये भाकरी आहे, इडली आहे, भात आहे, हे पदार्थ त्याच्यापासून बनवलेले आहेत. अशा एकूण बनवलेल्या पदार्थांची संख्या 3 या ठिकाणी आलेली आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, ही जी यादी तुम्ही तयार केलेली आहे ही यादी यातील धान्य किंवा भाजीपाल्यापासून एकापेक्षा जास्त पदार्थ तयार झालेले असतील या पदार्थांची एकूण संख्या लिहायची आहे आणि म्हणून एकूणमध्ये 3 आकडा आलेला आहे. म्हणजे 3 गोष्टी आपण बनवलेल्या आहेत. ही जी यादी तयार केलेली आहे ह्या यादीमध्ये तुमची तयार झालेली यादी आणि मित्रमैत्रिणींनी तयार केलेली यादी ही तपासून पाहायची. त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या यादीमध्ये एखादा पदार्थ नाही, तो तुमच्या मित्राने मात्र त्याच्या तक्त्यामध्ये नोंदवलेला आहे. कारण एका पदार्थापासून अनेक वेगवेगळे पदार्थ देखील बनवता येतात. त्यामुळं तुम्ही तांदळापासून भाकरी बनवली, इडली बनवली, भात बनवला, तुमच्या मित्राने काय बनवलं आहे बघूया. तुमच्या मित्राने या तांदूळापासून मोदक बनवलेले आहेत, डोसा बनवलेला आहे, म्हणजे त्याने वेगळा पदार्थ बनवलेला आहे असे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच एकाच अन्न घटकापासून विविध पदार्थ तयार होत असतात हे आपल्या यातून लक्षात येणार आहे. अन्न पदार्थात जरी विविधता असली तरी त्यातील मुख्य अन्न घटक समान असतो. यावरून आपल्या लक्षात येईल की तांदूळ हा घटक इथे समान आहे, परंतु याच्यापासून बनवलेले पदार्थ मात्र भिन्न भिन्न आहे. तांदळापासून बनवलेला मोदक आणि डोसा इथे तुमच्या समोर आहे. त्याचप्रमाणे मगाशी आपण पाहिलं की तांदळापासूनच भाकरी बनवू शकते, इडली बनवता येते, भात बनवता येतो, हे पण तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तांदळापासून हे वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात हे आपल्या लक्षामध्ये येईल. म्हणजेच वेगवेगळ्या पदार्थांपासून अनेक असे पदार्थ हे बनलेले आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी अजून एक भाग आलेला आहे, जरा डोके चालवा, त्या संदर्भात आपण पाहूया. एखाद्या प्रदेशामध्ये एक अन्न घटक मुख्य असतो असे होण्यामागचे काय कारण असावे की त्या ठिकाणी फक्त हा एकच पदार्थ पिकतो, दुसरा पिकत नाही. ह्याच्या मागचं काय कारण आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. प्रदेशानुसार मुख्य अन्न घटकातही विविधता आढळती, याचे कारण काय असेल हे पण आपण शोधून काढायचं आहे. तर जरा विचार करायचा आहे तुम्ही आणि ह्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढायची आहेत किंवा ह्या गोष्टी थोड्याशा माहिती करून घ्यायच्या आहेत. आता या ठिकाणी आपण पाहत आहात हा भारताचा नकाशा आहे. भारताच्या नकाशामध्ये आपल्याला प्रमुख खाद्यान्न पिके दिसत आहेत. नकाशा वाचन करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की नकाशाची जी दिशा असते, वरची दिशा ती उत्तर असते, खाली दक्षिण दाखवली जाते, उजव्या बाजूला पूर्व आणि डाव्या बाजूला पश्चिम अशा दिशा ह्या दाखवलेल्या जात असतात. भारताचा हा जो प्रदेश आहे हा उत्तरेकडील सगळा भाग आहे जम्मू काश्मीरचा.
त्यानंतर इकडे तुम्ही गेलात तर कलकत्ता वगैरे हा सगळा भाग या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्ही गेलात तर इथे पश्चिम महाराष्ट्र तुम्हाला दिसत आहे. याच्या खाली जर आपण गेलो तर या ठिकाणी तुम्हाला भारताचं शेवटचं टोक दक्षिण भाग कन्याकुमारी वगैरे हा भाग इथे दिसतोय. या ठिकाणी सूची बनवलेली आहे नकाशासाठी. नकाशाला सूची असते. यामध्ये तांदूळ, गहू आणि ज्वारीची पिकं ह्या नकाशामध्ये दाखवलेली आहेत. आता ही पिकं कोणत्या प्रदेशामध्ये कुठे कुठे कशी कशी येतात याचा आपण जर थोडासा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येतं की तांदळाच्या पिकाला जास्तीत जास्त पाणी लागतं. म्हणून तांदूळ हा किनारपट्टीवर आलेला दिसून येतो. बघा ही सगळी किनारपट्टी आहे. ह्या सगळ्या किनारपट्टीवर तांदळाचं पीक हे आलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर थोडासा मध्य भाग आहे जिथं काही फारसं पावसाचं प्रमाण लागत नाही असा भारताचा सगळा मध्य भाग बघितला तर तिथं तुम्हाला दिसणार आहे ज्वारी आणि गहू हे पिकं आलेले आपल्याला दिसून येतील जास्त प्रमाणामध्ये. भारतातला तिन्ही ठिकाणी समुद्रकिनारा लाभलेला आहे. बघा अरबी समुद्र आहे, इकडून बंगालचा उपसागर, खाली दिसतोय तो हिंदी महासागर. या नकाशावरची जर आपण बारकाईने निरीक्षण थोडीशी केली तर आपल्याला काय काय लक्षात येतं आहे ते आपण बघू. वरील नकाशामध्ये खाद्यान्न पिकांचे देशातील वितरण लक्षात घ्या. प्रदेशानुसार पिकामधील वितरणातील फरक समजून घ्या असं म्हटलेलं आहे. किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न किंवा पीक घेतात असा प्रश्न जर विचारला तर याच्या संदर्भात माहिती आलेली आहे. बघा ही सगळी किनारपट्टी आहे. या किनारपट्टीच्या भागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जवळजवळ सगळीकडे तांदूळ दिसतोय. तांदूळासाठीचं चिन्ह तिथं दिलेलं आहे सूचीमध्ये. त्यामुळे किनारपट्टीच्या भागामध्ये तांदळाचं पीक जास्त घेतलं जातं. उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न पिके घेतात? उत्तर म्हणजे भारताची अगदी वरची बाजू, हा भारताचा उत्तर भाग आहे. उत्तर भारतामध्ये जर तुम्ही गेलात तर साधारणपणे तांदूळ आहे, गहू आहे, हे दोन पिकं जास्तीत जास्त प्रमाणात घेतली जातात. त्यानंतर आपण बघूया मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्यान्न पीक घेतले जाते. आता भारताचा मध्यवर्ती भाग हा जो सगळा दिसतोय तो मध्यवर्ती भाग आहे. थोडासा नकाशा मी तुमच्यासमोर बारीक करतो म्हणजे तुम्हाला पूर्ण भारताचं चित्र दिसेल. हां बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी हे जे सगळे मधले जे पिकं दिसत आहेत ही ज्वारी आणि गव्हाची आहेत. म्हणजेच भारताच्या मध्य भारतामध्ये ही सगळ्या प्रकारची पिकं आलेली आपल्याला दिसून येतील. अजून थोडासा नकाशा मी क्लिअर केला तर तुमच्या हे लक्षात यायला हरकत नाही. पूर्ण भारताचा नकाशा इथे तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि ही सगळी खाद्यान्न पिके याचं परिमाण याची माहिती आपल्याला यामध्ये आलेली आहे. तर थोडासा ह्या ठिकाणी याचा अभ्यास करायचा आहे. कोणत्या ठिकाणी कोणती पिकं आलेली आहेत हे थोडंसं माहिती करून घ्यायचं आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, हे आपण समजून घ्यायचं आहे. नंतर पुढे जाऊया आपण. आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग येतो तो म्हणजे भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये शेती हा सर्वत्र केला जाणारा व्यवसाय आहे. भारतामध्ये असणारी जी शेती आहे ती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही, कमी जास्त पडतो आणि त्यामुळे त्या प्रमाणामध्ये शेती आणि शेतीची पिकं घेतली जातात. ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो तेथे तांदूळ कंसात म्हणजेच भात असं लिहिलेलं आहे, म्हणजे तांदळाचं पीक घेतलं जातं. त्याचप्रमाणे नारळ, नाचणी, वरई अशी पिके घेतली जातात जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये. तुम्हाला प्रश्न विचारला जातो कधी कधी, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये कोणती पिके घेतली जातात? मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये गहू, तूर आणि सोयाबीन ही पिके घेतली जातात आणि कमी पावसाच्या प्रदेशामध्ये बाजरी, मटकी ही पिके घेतली जातात. पिके चांगले येण्यासाठी चांगलं बियाणं पाहिजे, सुपीक जमीन पाहिजे, पुरेसा सूर्यप्रकाश पाहिजे आणि आवश्यक तेवढं पाणी पाहिजे. आपल्या देशामध्ये ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला यामध्ये विविधता दिसून येते. अनेक प्रकारची पिकं आपल्याला पाहायला मिळतात. भारताचा मुख्य व्यवसाय शेती आहे, हा पण प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा विचारला जातो, तर तो पण तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता थोडंसं आपण इकडे येऊन बघूया. हे करून पहा असा एक प्रश्न तुम्हाला आलेला आहे. तुमच्या परिसरातील फळ विकणाऱ्यांची भेट घ्यायची.
त्याच्या दुकानामध्ये विक्रीला ठेवण्यात आलेल्या सगळ्या फळांची माहिती घ्यायची आणि ती वहीमध्ये नोंदवून ठेवायची आणि मग त्यावर काही चर्चा करायची त्या फळवाल्याशी, म्हणजे फळवाल्याची थोडक्यात मुलाखत घ्यायची. काय प्रश्न विचारायचे आहेत आपण त्याला, की कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात, पावसाळ्यात न मिळणारी फळे कोणती, उन्हाळ्यामध्ये कोणती फळे विक्रीसाठी असतात, कोणत्या ऋतूमध्ये फळे मुबलक प्रमाणामध्ये मिळतात, कोणत्या ऋतूत फळांची उपलब्धता कमी असते, फळांची उपलब्धता ऋतुमानानुसार कमी जास्त होत असते. तर हे सगळे प्रश्न आपण त्याच्याशी चर्चा करून त्याला विचारायचे आणि तो आपल्याला सांगणार आहे, ती माहिती आपण घ्यायची आहे. फळांची उपलब्धता ऋतुमानानुसार कमी जास्त होते आणि या ऋतूनुसार देखील त्यामध्ये विविधता आढळून येते. त्यामुळे ह्या फळ विक्रेत्याच्याकडे थोडंसं तुम्ही लक्ष द्यायचं आहे, त्याला भेटायचं आहे आणि त्याच्याशी चर्चा करायची आहे. पहा, हा फळ विक्रेता या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. आता ह्या फळांच्या संदर्भामध्ये आपल्याला जे अभ्यास करायचा आहे किंवा माहिती मिळवायची आहे, ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की फळांची माहिती आपल्याला घ्यावी लागेल. आधी जरा डोके चालवा. या सदरामध्ये चित्रामधील फळं पहा, त्या फळांनुसार एक तक्ता तयार करा. कोणत्या ऋतूत कोणती पिके येतात याची नोंद करा. चित्रामध्ये नसणारी पण तुम्हाला माहीत असणारी फळे देखील या ऋतूनुसार तक्त्यामध्ये लिहायची आहेत. आता ह्या तक्त्यामध्ये बरीचशी फळं आलेली आहेत. ही फळं तुम्हाला ओळखता येतात का बघा. थोडंसं चित्र मी मोठं करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल फळांचं हे. बघून घ्या, इथे अनेक प्रकारची फळं आलेली आहेत. त्यांची नावं माहिती करून घ्या, तुमच्या मनामध्ये आठवा. चित्र पाहून तुमच्या लक्षात येईल हे कोणचं फळ आहे, हे कोणचं फळ आहे. तर ते थोडंसं माहिती करून घ्यायचं आहे. आणि हे झालं की मग एक तक्ता तयार करायचा. तक्ता काय असणार आहे बघा. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये यापैकी कोणकोणती फळं येतात यांची यादी करायची. उन्हाळ्यात येणारी फळं त्यांची एक उन्हाळ्याच्या कॉलममध्ये यादी करा. पावसाळ्यात येणारी फळं पावसाळ्यामध्ये यादी करा. हिवाळ्यात येणारी फळं हिवाळ्यात त्यांची नोंद करा. आणि हे सगळं आपण करून ठेवायचं आहे. माहिती म्हणून आपल्याला हे आवश्यक आहे. आता याचबरोबर या ठिकाणी अजून एक आपल्या पुस्तकामध्ये प्रश्न असतो, काय करावे बरे. या सदरामध्ये आलेला जो प्रश्न आहे त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलतो. इरफान आणि सुप्रिया यांनी बाजारामध्ये बटाटे त्यांना खूप स्वस्त मिळाले. त्यांना बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आलता, परंतु तुम्ही त्यांना बटाट्यापासून बनवले जाणारे पदार्थ सुचवा. चला बरं, चर्चा करून मला सांगा, बटाट्यापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ कोणते. वा, छान. बऱ्याचशा पदार्थांची तुम्ही नावं सांगितलेली आहेत. यामध्ये बटाट्याची भाजी येईल, बटाट्याचे पापड येतात, बटाट्याचा किस करतात, बटाट्यापासून खिचडीमध्ये बटाटा टाकतात म्हणजे खिचडी बनते, बटाट्याची भाजी बनते, बटाटा वडा बनतो. असे अनेक पदार्थ बटाट्यापासून बनवले जातात. आता खाली दिलेला जो नकाशा आहे या नकाशामध्ये राज्य आणि तेथील खाद्यपदार्थ असं निरीक्षण दिलेलं आहे. आपल्या पुस्तकामधला हा नकाशा आहे. हा नकाशा अतिशय महत्त्वाचा आहे. ह्या नकाशाचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे, कारण यावर आधारित अनेक प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. म्हणून हा नकाशा जरा बघून घ्या. महाराष्ट्राचा नकाशा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कोणता पदार्थ मिळतो याची नोंद या ठिकाणी घेतली गेलेली आहे. पहा, महाराष्ट्राच्या बाहेरचे काही प्रदेश आहेत तिथले पण माहिती आलेली आहे. गुजरातमध्ये ढोकळा आणि ढेपला हे दोन पदार्थ खाल्ले जातात जास्त. मध्य प्रदेशामध्ये बाफला आणि लापशी ही सर्वात जास्त खाल्ली जाते. जळगावमध्ये बघितलं तर तिथं वांग्याचं भरीत, नाशिकमध्ये मांडे, औरंगाबादमध्ये ज्वारीची भाकरी, जालन्यामध्ये बाजरीची भाकरी, बुलढाणा बाजरीची भाकरी, अकोला, यवतमाळ ज्वारीची भाकरी, सावजीचे मटण, चंद्रपूरमध्ये, नागपूर वर्धामध्ये संत्री मिळते, बर्फी मिळते, गोंदियामध्ये भाताचं पीक जास्त घेतलं जातं. गडचिरोलीकडे गेलात तुम्ही तर डाल बाफोरी हा एक खाद्यपदार्थ आहे. आंध्र प्रदेशामधील कोरिकुरा बिर्याणी आणि मिरची सालन हे काही महाराष्ट्राच्या बाहेरचे राज्य आहेत तिथले प्रदेश इथं त्यांची माहिती आलेली आहे. लातूरमध्ये धपाटे मिळतात तर उस्मानाबादमध्ये शेंगदाणा चटणी ज्वारीची भाकरी मिळते. तांदळाची भाकरी
ठाणे, रायगड यामध्ये नाचणीची भाकरी, अगदी खाली आपण थोडंसं सरकत गेलो तर तांदळाची भाकरी, तांबडा आणि पांढरा रस्सा तुम्ही ऐकला असेल बऱ्याच वेळा, ते म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी मिळतो. सिंधुदुर्गामध्ये मोदक जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जातात. मासळी आणि भात हा गोव्या आणि त्या परिसरामध्ये खाल्ला जातो. कोळंबीचा रस्सा असेल, इडली डोसा असेल, म्हैसूर पाक असेल, हे कर्नाटकचे काही आहेत. आप्पे आहेत. अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रसिद्ध खाद्यपदार्थ महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातील अशी ही छान अशी यादी आहे. हा नकाशा आहे. हा नकाशा तुम्ही थोडासा पाहून घ्या, डोळ्यासमोर ठेवा. यामध्ये असणारे सगळे पदार्थ माहिती करून घ्या, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न कधी तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कोणत्या ठिकाणी काय येतं, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ. मी जवळजवळ सगळे प्रदेश आणि त्यांचे खाद्यपदार्थ सांगितलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक तक्ता तयार करायचा आहे. जिल्हा, राज्य आणि पदार्थ यांची यादी तयार करायची. कोणते पदार्थ कोणत्या धान्यापासून, फळापासून, भाजीपासून बनवले आहेत ह्याची पण माहिती द्यायची आहे. म्हणजे तुम्ही छानपैकी एक सारणी तयार करायची. हा वरचा नकाशा बघायचा आणि जिल्हा आणि राज्य सगळ्या जिल्ह्यांची नावं एकाखाली एक लिहून ठेवा. यातून मोजून घ्या की महाराष्ट्रामध्ये नक्की किती जिल्हे आहेत. या प्रश्नाचं उत्तर पण मला हा पाठ संपल्यानंतर तुम्ही द्यायचं आहे. महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती याची यादी तुम्ही देखील यामध्ये पाहून करायची आहे. नंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता पदार्थ तयार केला जातो याची माहिती सांगायची आहे. आणि त्यासाठी वापरलेला अन्न घटक, उदाहरणार्थ समजा इडली आणि डोसा असा पदार्थ घेतला तर तो कुठं बनला जातो. साधारणपणे कर्नाटक राज्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. मग हा पदार्थ याला वापरलेला अन्न घटक कोणचा येतो, तर ते येतं तांदूळ. अशा पद्धतीची एक यादी तुम्ही तयार करायची आहे. कोणत्या प्रदेशामध्ये पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग होतो, त्या प्रदेशामध्येच विविध पदार्थ हे काय केले जातात, खायला घेतले जात असतात. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये जे मुख्य पीक पिकतं त्याचेच पदार्थ घेतले जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा जर आपण पठारी भाग घेतला तर महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये आपल्याला ज्वारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या भागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात. म्हणजे नुसते ज्वारीपासून कोणते पदार्थ बनवतात असा प्रश्न आला तरी देखील तुम्ही अनेक प्रकारची नावं सांगू शकता. हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे हे पदार्थ बनवले जातात. कोकणात किंवा समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशांमध्ये तांदूळ, नारळ, खोबरे तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण समुद्रकिनाऱ्यामध्ये पाणी जास्त असतं, मग त्यामुळे तांदळाचं पीक येतं. नारळाला पण पाणी लागतं. महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि मोहरी हे सारखे पदार्थ मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जातात. मृदा व हवामानानुसार पिकांमध्ये बदल होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मृदा म्हणजे जमीन, हवामान म्हणजे त्या ठिकाणी असणारी स्थानिक हवामानाची परिस्थिती. यानुसार तिथे पदार्थ किंवा पिकं घेतले जातात आणि त्यानुसारच त्या लोकांचा आहार असतो. म्हणजे समजा कोकणामध्ये तुम्ही गेला तर कोकणातील लोकांचं मुख्य अन्न मासे आणि भात आहे. तिथे बाजरी, त्यानंतर बाकी पदार्थ खूप कमी मिळतील, कारण तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार ते उपलब्ध जे होतं तेच ते लोक खाणार आहेत. तर त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. माहीत आहे का तुम्हाला, या सदरामध्ये देखील एक प्रश्नावली आलेली आहे, तर ती पण तुम्ही लक्षात घ्यायची आहे. पूर्वी ठराविक ऋतूमध्ये मिळणारी काही फळे व भाज्या आता वर्षभर मिळू लागली आहेत. याची काही कारणं आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी असं ठरलेलं असायचं की ही भाजी, हा पदार्थ हा ह्याच ऋतूमध्ये मिळणार, इथेच मिळणार, आताच मिळणार, तुम्हाला आता नंतर मिळणार नाही, असं साधारणपणे त्या काळामध्ये परिस्थिती होती. पण आता काही तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता कोणताही पदार्थ कधीही मिळायला लागला आहे. वर्षभर पाणी सगळीकडे मिळतं. सुधारित अशी बियाणं आता सगळीकडे उपलब्ध झालेली आहेत. जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणारी फळे आणि भाज्या ह्या आता उपलब्ध होत आहेत आपल्याला.
आणि वाहतुकीच्या जलद अशा सोयी झालेल्या आहेत. त्यामुळे आता असं कोणतंही गोष्ट अशी राहिलेली नाही की आता हा पदार्थ आत्ताच मिळणार मग तो मिळणार नाही. पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आता आंबासुद्धा तुम्ही बघा खूप कमी कालावधीमध्ये येतो बाजारामध्ये. वांगी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ह्या पूर्वी त्या काळातच मिळायच्या. आता मात्र कायमस्वरूपी 12ही महिने मिळतात. तर ही गोष्ट देखील आपण लक्षात ठेवायची आहे. जरा डोके चालवा. या सदरामध्ये तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ व मका या धान्यापासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाहीत असे समजा. मग तुम्हाला कोणते पदार्थ खावे लागतील यावर विचार करा आणि यादी करा. हा एक प्रश्न जरा छान आहे, करून ठेवायचा आहे की ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आणि मका यापैकी कोणताही धान्य पदार्थ तुम्हाला खायला मिळणार नाही. त्यापासून बनणारे एकही पदार्थ तुम्हाला मिळणार नाही. मग विचार करा तुम्हाला काय खावं लागेल. नेहमी लक्षात ठेवा या सदरामध्ये प्रदेशातील हवामान, मृदा, पाणी आणि आपली गरज यावर कोणते पिके होणार हे ठरते. त्यानुसार आहारामध्ये प्रमुख अन्न असणार हे सुद्धा ठरते. मृदा म्हणजे जमीन, माती, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे त्या प्रदेशामधलं हवामान, तिथली माती, तिथलं पाणी ची उपलब्धता, हे सगळ्या गोष्टी पाहून जे लोक पिकं घेतील तेच अन्न असतं प्रमुख आणि तेच त्या प्रदेशामध्ये खाल्लं जातं. या पाठाच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे बाबी आलेले आहेत. ते म्हणजे आपण काय शिकलो, अन्नपदार्थामधील विविधता आपण शिकलो. आत्ता प्रदेशानुसार अन्नपदार्थामध्ये विविधता असते ही गोष्ट आपण शिकलो. अन्नधान्य, फळे व भाज्यांची ऋतुमानानुसार उपलब्धता असते हेही आपल्याला आत्ताच समजलेलं आहे. महाराष्ट्रात आणि शेजारील राज्यातील विविध अन्नपदार्थ नकाशाद्वारे मी आत्ता तुम्हाला सांगितलेले आहेत. तुमच्यासमोर नकाशाच होता, त्यामुळं हे देखील तुम्ही माहिती करून घ्यायचं आहे. ह्या पाठावर काही स्वाध्याय आलेले आहेत. त्यामधील काही महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. बघा, थोडक्यात उत्तरे द्या. यामधून गव्हापासून कोणते अन्नपदार्थ बनवले जातात? आता बऱ्याच वेळा दोनदा मी तुम्हाला सांगितलं यादी. हा थोडासा पाठ तुम्ही वाचला की तुमचा पाठ पण होऊन जाईल. त्यामुळे नीट लक्षात घ्या आणि ते सांगा. विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावं सांगायची आहेत. शेंगदाणा तेल आहे, त्यामध्ये सूर्यफुलाचं आहे, सोयाबीन आहे, अजून काही असतील तर ते शोधा आणि त्या खाद्यतेलांची नावं तुम्ही सांगायची आहे. तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष खाद्यपदार्थ कोणता आणि हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो? आपल्या गावाकडे कोणता खाद्यपदार्थ बनवला जातो तर ते पण तुम्ही सांगायचं आहे. तर असे हे 3 प्रश्न आहेत स्वाध्याय म्हणून, ते सोडवून ठेवायचेत. गटातनं बसणाऱ्या अन्नपदार्थाभोवती गोल करायचा आहे. बघा, गटातनं बसण्याचे कारण पण लिहायचे. नुसताच गोल नाही करायचं तर काय कारण आहे? यामध्ये कैरीचे लोणचे आहे, आंबा आहे, मुरांबा आहे आणि आमरस आहे. तर कोणता असा पदार्थ आहे जो ह्यामध्ये भिन्न आहे? ज्याला परका पाहुणा ओळखा असा एक प्रश्न आपण शिकलेलो आहे, तर तसा तो आहे. तर हे तुम्ही सांगायचं आहे. पुलाव, पराठा, दही भात आणि बिर्याणी यामधील कोणता पदार्थ हा परका पाहुणा आहे तो ओळखून तुम्ही सांगायचा आहे. आणि त्याचप्रमाणे म्हैसूर पाक, पुरणपोळी, थालपीठ आणि झुणका भाकर यामधलाही परका पाहुणा कोणता आहे ते नीट ओळखून तुम्ही सांगायचं आहे. हाही प्रश्न तयार करून ठेवा. परीक्षेमध्ये पण हे प्रश्न आपल्याला येतात, तर त्यासाठी पण आवश्यक आहे. खालीलपैकी धान्य, भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा. यापासून कोणते अन्नपदार्थ होऊ शकतात याची यादी करा. कणीस, भोपळा आणि गवार ही धान्य आहे, भाजी आहे का फळभाजी आहे हे तुम्ही सांगायचं आणि त्याच्यापासून काय काय तयार होऊ शकतं ह्याची तुम्ही यादी तयार करायची आहे. प्रत्येक पाठाच्या शेवटी एक उपक्रम येत असतो, तसा उपक्रम ह्याही ठिकाणी आलेला आहे. इतर प्रदेशात केल्या जाणाऱ्या एका पदार्थाची माहिती मिळवा. पालकांच्या मदतीने तो पदार्थ घरी बनवा. बघा, छान उपक्रम आहे. तुम्ही समजा जळगावला जाता तर मग किंवा काही जण नगरला राहत असतील, काही जण नाशिकला राहत असतील, तर त्या ठिकाणी कोणता पदार्थ सगळ्यात जास्त खाल्ला जातो, पदार्थ बनवला जातो त्याची माहिती मिळवायची आणि तुमच्या त्या गावाकडे हा पदार्थ बनवता आला तर बनवायचा. तो पदार्थ घरी बनवायचा आणि बनवल्यानंतर मला जेवायला बोलवायचं आहे की नाही. किंवा आता ऑनलाईन आपण सध्या भेटतोय म्हटल्यावर मग ऑनलाईनच फक्त मला फोटो पाठवून द्यायचा. तर हाही उपक्रम तुम्ही करायचा आहे. यामध्ये अजून एक उपक्रम आलेला आहे, तो पण तुम्हाला सांगतो.
बाहेरगावी गेल्यावर तुमच्या खाण्यात आलेले तेथील प्रसिद्ध अन्नपदार्थांची यादी करा आणि त्यासाठी वापरलेला मुख्य घटक कोणता ते शोधा. म्हणजे बाहेर आपण जेव्हा खायला जातो तेव्हा बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये जेवण करतो. मग अशा वेळेस तिथे असणाऱ्या प्रसिद्ध अन्नपदार्थांची यादी करायची आणि त्यातील मुख्य घटक कोणते ते शोधून काढायचे. तर असा हा उपक्रम आहे. या पुस्तकामध्ये अनेक उपक्रम आलेले आहेत, त्यामुळे हे उपक्रम कायम लक्षात ठेवायचे आहेत. थोड्या वेळ पुन्हा स्क्रीनवर मी स्वाध्याय ठेवतो आहे बघा, नीट पाहून घ्या आणि हा स्वाध्याय तुम्ही करायचा आहे. अ आणि आ हे 2 जरी प्रश्न तुम्ही सोडवले तरी चालतील, पण ते कमीत कमी सोडवून ठेवायचे आहेत. यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात, चाचणीला येऊ शकतात. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून ठेवायची आहेत, तयार करून ठेवायची आहेत. व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहू शकता. यानंतरचा पुढचा पाठ आहे तो म्हणजे आहाराची पौष्टिकता. तर हा पाठ आपण लवकरच शिकणार आहोत. तत्पूर्वी ह्या पाठावरील प्रश्न उत्तरं वगैरे तुम्ही लिहून ठेवायची आहेत. भाग्योदय नॉलेज पॉइंट को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन को दबाइए ताकि लेटेस्ट वीडियो आप सबसे पहले देख सकें.